नमस्कार. डी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या भूलोकातील वैकुंठ म्हणजे आपलं पंढरपूर आणि या पंढरपुरात आहेत साक्षात अखंड विश्वाचे मालक आपले लाडके पंढरीचे पांडुरंग म्हणजेच श्रीहरी विष्णुदेव सोबत माता लक्ष्मी. मित्रांनो, आज आपण दोन महत्त्वाच्या एकादशींची माहिती जाणून घेणार आहोत. एक आषाढी एकादशी आणि दोन कार्तिकी एकादशी. या दोन्ही एकादशींची सुंदर अशी माहिती जाणून घेणार आहोत. आषाढीला पंढरपूरची यात्रा भरते तर कार्तिकीला आळंदीची यात्रा. या दोन्ही ठिकाणी देव आणि भक्त यांच्यातील अटूट नात्याची प्रचिती देते, कारण भगवंताने दिलेलं वचन देव आजही पाळतात. आपले पंढरीचे पांडुरंग, आपले देव आपल्या भक्तांना भेटायला जातात. हा क्षण डोळ्यात पाणी आणणारा आहे. आज आपण याच दोन्ही एकादशींचं महत्त्व जाणून घेणार आहोत. दोन एकादशी, दोन यात्रा. वर्षातून मुख्यतः दोन एकादशी येतात. पहिली आषाढी एकादशी ही पंढरीच्या पांडुरंगाची पंढरपूरची यात्रा. दुसरी कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी, आपले संत ज्ञानेश्वर माऊली यांची एकादशी. आषाढी एकादशी या दिवशी लाखो वारकरी, ज्यांची गणनाही करता येत नाही, सर्व जाती धर्माचे लोक, ते संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालखीसोबत आळंदी देहूवरून पंढरपूरला जातात. त्यांचं एकच ध्येय असतं, पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक व्हायचं. कार्तिकी एकादशी आणि मग कार्तिकीला हेच वारकरी पंढरपूरवरून आळंदीला येतात. म्हणजेच आषाढीला महत्त्व आहे पांडुरंगाचं आणि कार्तिकीला महत्त्व आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचं. या दोन्ही दिवशी वारकरी बांधव उपवास करतात, भजन आणि कीर्तन करतात. हा वारकरी संप्रदाय म्हणजे भगवान संप्रदाय. याचं मूळ दैवत आहे महाविष्णू, ज्यांना आपण जगतपिता, अखंड विश्वाचा पालक म्हणतो. एकादशी म्हणजे हिंदू पंचांगानुसार 11वी तिथी. वर्षभरातून 24 एकादशी असतात, पण या दोनच एकादशीचं खूप मोठं महत्त्व आहे, कारण या साधारण 6 महिन्याच्या अंतराने येतात. आषाढी एकादशीला आपण देवदशी एकादशी म्हणतो, म्हणजेच या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि आराम करतात. कार्तिकी एकादशीच्या आधी म्हणजेच देव उठणी एकादशीला देव जागे होतात. या काळात भगवान विष्णू निद्रेत असल्यामुळे जगाची जबाबदारी देव, आदिदेव महादेव सांभाळतात. त्याचमुळे श्रावण महिन्यात आपण महादेवाची पूजा करतो. पांडुरंगाचं वचन आणि माऊलींची भेट. आता ऐका कार्तिकी एकादशीचं खास वैशिष्ट्य. आषाढीला भक्त पांडुरंगाला भेटायला जातात, पण कार्तिकी एकादशीला काय होतं? पांडुरंगाने आपल्या भक्तांना एक वचन दिलं आहे. ज्याप्रमाणे आषाढीला माझे भक्त, माझी लेकरं मला भेटायला येतात, त्याचप्रमाणे कार्तिकीला मी स्वतः त्यांना भेटायला जाईन. आणि म्हणून कार्तिकी एकादशीला आपले भगवंत पंढरपूरवरून आळंदीला येतात. ज्या ज्या ठिकाणी संत आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन दर्शन देतात. 750 वर्षांपूर्वी एका महापुरुषाला माऊली म्हटलं गेलं, ते म्हणजेच संत ज्ञानेश्वर माऊली. त्यांनी भगवद्गीतेचे रूपांतर सध्या सोप्या भाषेत ज्ञानेश्वरीमध्ये केलं. संपूर्ण वारकरी संप्रदायाचा पाया रचला. माऊलींनी आपलं कार्य पूर्ण झाल्यावर आळंदीमध्ये संजीवनी समाधी घेतली. त्या समाधी सोहळ्याला साक्षात पंढरीचे पांडुरंग आणि रुक्मिणी माता हजर होते. तो क्षण आठवला माऊलींच्या समाधीच्या वेळी. भगवंताच्या डोळ्यातूनही पाणी आलं. त्याचवेळी भगवंतानं वचन दिलं होतं की ज्ञानेश्वरा, मी तुला स्वतः भेटायला येईन या जागेवरती. आजही पांडुरंग आपलं वचन पाळतात आणि कार्तिकीला आळंदीला भेटायला येतात. मित्रांनो, कार्तिकी एकादशीला आळंदीला नक्की जा. तिथे पांडुरंगाचे, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणाचे दर्शन घ्या. जीवन कसं जगावं हा अर्थ आपल्याला तिथेच कळतो.
शेवटी फक्त नामस्मरणाचं आपल्याला हा भवसागर तारण्यासाठी उपयोगी पडेल. जय हरी विठ्ठल, जय हरी माऊली. मित्रांनो, ही सुंदर माहिती जर तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि आमच्या चॅनलवर प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय हरी माऊली किंवा जय हरी विठ्ठल नक्की लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.